राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच उत्तर देतील. धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण. तर राजीनाम्याचा निर्णय अजित पवारांनीच घ्यावा, सुरेश धस यांची मागणी. दिवसभरात धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, नाहीतर जनहित याचिका दाखल करू, दमानी यांचा इशारा. अजित पवारांपेक्षा फडणवीसच मुंडेंचे पाठीराखे असल्याचा दमानी यांना संशय. फरार आरोपी कृष्णा आंधळे सापडणं मुश्किल. संदीप क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंकडे अंगुली निर्देश करत आरोप. तर क्षीरसागर यांचेच आंधळेंशी संबंध असतील, धनंजय मुंडेंचा पलटवार. सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू. मंदिरात येणाऱ्या भाविकांनी अंगभर कपडे घालावेत. मंदिर न्यासाकडून पत्रक प्रसिद्ध. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर. पालिका निवडणुकीसंदर्भातली सुनावणी पुढे ढकलली. पुढची सुनावणी 25 फेब्रुवारीला. पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मालमत्तेची एसीबीकडून चौकशी. पुण्यात मुंबईत अमिताभ गुप्ता यांचे आलिशान फ्लॅट. भाजप पदाधिकारी सुधीर आल्हाट यांचा आरोप. महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर. इंदापूर, दौंड आणि बारामतीतील शिवसैनिकांची सुप्रिया सुळेंवर नाराजी. सुषमा अंधारेंनी फोडली वाचा. तर नाराजी आजच दूर करणार, सुप्रिया सुळेंचं एबीपी माझावर आश्वासन. सिद्दीकी हत्या प्रकरणी झिशानच्या जबाबात 7 बड्या बिल्डरांचा उल्लेख. सिद्दीकींची मोहित कंबोजशी फोनवरून चर्चा झाल्याचा डायरीत उल्लेख. तर पोलिसांनी फेटाळला एसआरए वादाचा अँगल. बाबा सिद्दीकींचे चिरंजीव झिशानच्या जबाबात ठाकरेंचे आमदार अनिल परब यांचाही उल्लेख. ज्ञानेश्वर नगर पुनर्विकासासाठी परबांनी रहिवाशांची बैठक घेतल्याची माहिती. कंबोज आणि परबांनी फेटाळले आरोप. आरोपपत्रातील उल्लेख हा प्रक्रियेचा भाग. अनिल परबांचं स्पष्टीकरण. तर झिशानचा जबाब मोडून तोडून वापरला जात असल्याचा कंबोज यांचा खुलासा.